बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. तुम्हा आम्हा सर्वांच्या मनात आहेत. हिंदीमध्ये एक गाणं आहे सुप्रसिद्ध, दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमें इनाम दिया है. गेले जवळपास 38 वर्ष आम्ही एकत्रित काम केलं. क्लासमेट म्हटलं की 10-12 वर्षाची साथ असते, पण मला आठवते 1991 पासून आम्ही विधानसभेच्या एका वर्गात जवळपास शेजारी शेजारी बसायचो. 1914 पासून तर शेजारी बसण्याचे प्रसंग अनेक आले. अनेक पैलू दादांचे आम्ही सगळ्यांनी जवळून पाहिले. माझ्याकडे तर प्रचंड आठवणी आहेत. खुल्या मनाचा, दिलदार मनाचा आणि विरोध करायचा असेल तर ठामपणाने करणारा नेता म्हणून आम्ही अजितदादांना अनुभवलं. राजकारणामध्ये गोड बोलावं लागतं, सर्वांना सांभाळून घ्यावं लागतं, असं मी त्यांना नेहमी सांगायचो. ते म्हणायचे गोड बोलायला मला जमत नाही, ते तुमचा मार्ग आहे, मी जे आहे तेच सांगणार. मी एखाद्या मीटिंगच्या आधी सांगितलं की हे आता अमक्या अमक्या जिल्ह्यातले अमक्या अमक्या तालुक्यातले येत आहेत, थोडं शांतीनं घेऊ आणि नंतर आपण हँडल करू. मला सांगायचे आत्ताच सांगणार मी. एवढा ठामपणा मी महाराष्ट्रातल्या देशातल्या कुठल्याही नेत्यामध्ये आजपर्यंत बघितला नाही. जे असेल ते समोर आणि रोखठोक. आणि म्हणून अजितदादांना दादांच्या बद्दल एक घोषणा असायची, मी मगाशी सांगितलं, एकच वादा अजितदादा. आणि ते खरंच होतं की महाराष्ट्रातल्या सगळीकडे आम्ही जिथे जिथं त्यांच्यावर गेलो, जनतेला ही खात्री असायची आणि म्हणून जनताच घोषणा द्यायची, एकच वादा अजितदादा. अनेक आठवणी त्यांच्या मी आपणाला सांगू शकेन, अनेक मान्यवर बोलणार आहेत, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की अजितदादांचं एक स्वप्न होतं, महाराष्ट्र घडवण्याचं होतं, महाराष्ट्रातलं राजकारण घडवण्याचं होतं. आणि त्यासाठी हळूहळू पुन्हा मैदान तयार करावं, हळूहळू संघटना आणखीन जोरदारपणाने वाढवावी आणि एकसंघपणाने या मैदानात अधिक ताकदीनं काम करावं, हे दादांचं स्वप्न होतं. आणि हे स्वप्न पाहत असतानाच नियतीने मोठा घात केला. मी दादांना फार जवळून पाहिलं अलीकडच्या काळात. प्रचंड महत्वाकांक्षी आणि कुठल्याही आव्हानाला तोंड देण्याची मानसिकता असणारे दादा मी फार जवळून बघितले. आणि म्हणून आज मला म्हणावं लागतंय की प्रचंड मोठ्या महत्वाकांक्षेची राख रांगोळी त्या अपघाताने झाली. आज अजित पर्वाचा अस्त झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरं म्हणजे वाऱ्यासारखा महाराष्ट्रभर फिरणारा दादा एका क्षणात शांत कसा झाला हे आजही महाराष्ट्राला कोडं आहे. अजितदादांना टापटीप आवडायची, पण व्यक्तिगत संबंध अजितदादा फार सुरेख सांभाळायचे. अनेक असे प्रसंग आहेत की ज्या प्रसंगातून मी पक्षाचा अध्यक्ष होतो, त्यावेळी असे अनेक प्रसंग आहेत की एखाद्या मतदारसंघातल्या एखादी गोष्ट करायची असेल तरी दादांचा फोन यायचा, आपल्याला हेच केलं पाहिजे,
हे स्पष्ट मतभेद झाले तरी मला हेच वाटतं असं सांगून फोन ठेवायचे. त्यामुळे स्वतःचं मत मांडायला दादा कधी कसरले नाही. आम्ही एका पक्षात फार वर्ष काम केलं. काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली. आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांचे त्यांच्यावर प्रचंड मोठे संस्कार होते आणि मी फार जवळून बघितलं अलीकडच्या काळात की पवार साहेबांच्यावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं. आज खरं म्हणजे पवार साहेबांचा मी तर म्हणेन आजही पवार साहेबांचा हुकमी एक्का अजित पवारच होते. एवढा अजित पवारांच्यावर शरद पवारांचा त्यांच्या कर्तबगारीवर फार मोठा विश्वास होता. आज खरं म्हणजे आपण सगळे दादांना एकत्रित निरोप देण्यासाठी इथं आलोय किंवा श्रद्धांजली वाहण्यासाठी येतोय. मी नेहमी त्यांना म्हणायचो आबा गेल्यानंतर, दादा मी लहान आहे, आबा जाण्याच्या आधी आबा मोठे आहेत, तुम्ही मध्ये आहात, माझा नंबर फार मागचा आहे, मला बराच टाइम आहे कुठल्याही करिअरसाठीच्या. पण असं कधीही मनात आलं नाही की आबा जातील आणि त्यानंतर दादा देखील अचानकपणाने असे जातील. आणि म्हणून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पण करतो. अनेक उद्योगपती इथं आहेत, त्यांच्यासाठी सांगतो. मेनी इंडस्ट्रियलिस्ट्स आर सिटिंग हियर. आय वुड लाईक टू टेल देम, this man used to wake up at 5 o'clock. 6 o'clock he used to start his work. 6:15, 6:20 he used to be seen on the streets of Baramati or in any meeting where he used to call people and start meeting. माणसं 10 वाजता दिवस सुरू करतात, 12 वाजता दिवस सुरू करतात. The politicians usually start day by 9:30, 10, 11. But this man used to start day at 6 o'clock. एवढा कष्ट घेणारा, सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत काम करणारा, ज्या माणसाला महाराष्ट्रात नाही देशात तोड नाही असा हा नेता होता. आणि म्हणून आज त्यांच्याविषयी आदरांजली वाहताना आम्हालाही फार दुःख होतंय. आपल्या सगळ्यांनाच दुःख आहे. आणि हा जो धक्का आपल्याला बसलेला आहे तो मला नाही वाटत कधी महाराष्ट्राच्या राजकारणातनं आपण कधी विसरू शकू. दादा गेल्याने महाराष्ट्राची मोठी हानी झाली. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 11 वेळा त्यांनी मांडला. मगाशीच आकडेवारी पाहिली. ही जी सगळी प्रगती महाराष्ट्राची झाली त्याचे एक साक्षीदार आणि प्रमुख भूमिका बजावणारे दादा होते. आणि म्हणून आज ज्याला स्वतःचा मतदारसंघ बांधायचा आहे, ज्याला स्वतःच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे, त्याने एकदा तरी आयुष्यात बारामतीला जाऊन विकास काय असतो हे पाहिलं पाहिजे. आणि म्हणून दादांनी स्वतःच्या बारामतीची काळजी घेतली आणि महाराष्ट्राची काळजी घेतली. असा नेता पुन्हा होणे नाही. आणि म्हणून जाताना मी एवढेच म्हणतो, चिठ्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा देश. चिट्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा देश, जहां तुम चले गए एक आह भरी होगी, एक आह भरी होगी, हमने ना सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होती. धन्यवाद. राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.